फक्त ₹5 हा तुरटीचा तुकडा तुमच्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान राहणार आहे. कारण तुरटीमध्ये आपल्या चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर करायची ताकद असते. कारण तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असोत किंवा तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त वाढत्या वयानुसार लूज झालेली असते, ती टाईट करायचं काम तुरटी ही अगदी सेकंदात करत असते. त्यासाठी ही तुरटीचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने करायचा आहे, ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. कारण भरपूर जणांना तुरटी ही चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची ते खूप जास्त लोकांना माहिती नसतं. ते डायरेक्टली अशीच ते चेहऱ्यावर अप्लाय करत असतात. परंतु ही पद्धत ही खूप चुकीची असते. आधी आपल्याला तुरटीचं शुद्धीकरण करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर चला या ठिकाणी आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता यावर जी तुरटी होती तिला खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर आपल्याला कुटून घ्यायची आहे आणि त्यानंतर तव्यावर आता याचं प्युरिफिकेशन होण्यासाठी आपल्याला तव्यावर टाकायची आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि शक्यतो लोखंडाचा तवा जर असेल तर अतिउत्तम, कारण यावर त्याची प्रोसेसही खूप चांगल्या प्रकारे होते आणि आपल्या चेहऱ्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही तुरटीचं लगेचच पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या थोड्या वेळाने ती हळूहळू व्हाईट कलरमध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये यायला तयार होते. तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा आपण तुरटी डायरेक्टली मिक्सरमध्ये बारीक करून चेहऱ्यावर डायरेक्ट अप्लाय करत असतो, परंतु ती मेथड किंवा प्रोसेस ही खूप चुकीची असते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट बघायला न मिळता डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर त्याचे रिॲक्शन होत असतात. त्यामुळे अशा प्रकारे तुरटीचं शुद्धीकरण करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. तर या ठिकाणी तुरटी ही 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की किती जास्त क्वांटिटीमध्ये ती फुलून आली आहे किंवा पावडर फॉर्ममध्ये तयार झालेली आहे. आता ही आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला एका खलबत्त्यामध्ये काढून किंवा मिक्सरमध्ये आपण हे याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये न करता तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी केलं तरी काही सेकंदातच याचं पावडर तयार होतं. जास्त त्याला मेहनत लागत नाही. याउलट आपण जी तुरटी असते डायरेक्टली तिला आपण कुटायला गेलो तर तिला भरपूर असं वेळ लागतो आणि तिचं पूर्णतः पावडर देखील होत नाही. तर बघू शकताय पूर्ण असं फाईन असं पावडर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता एका काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. तर तुरटीचं पावडर हे कितीही वर्ष आपल्याकडे राहिलं तरी खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये देखील हे स्टोअर करू शकतात. तर हे तुरटीचं पावडर स्टोअर करण्यासाठी आपण एअरटाईट कंटेनरचाच वापर करायला हवा. ज्या प्रकारे या ठिकाणी मी काचेच्या कंटेनरचा वापर केलेला आहे. तर काचेच्या कंटेनरमध्ये जर का आपण हे स्टोअर केलं तर ते जास्त बेस्ट राहतं. तर चला आता या तुरटीपासून आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी रेमेडी कशाप्रकारे तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहिलं इन्ग्रेडियंट जे लागणार आहे ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ. तर या ठिकाणी मी मसूर डाळ आणि तांदूळ थोडे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही फक्त मसूर डाळीचं पीठ देखील वापरू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ म्हणजे राईस फ्लोअरचा देखील या ठिकाणी वापर करू शकता. तर दोघी पावडर किंवा दोघी पीठ मी या ठिकाणी मिक्स करून यूज करते आहे. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर ऑर्गॅनिक असं मुलतानी माती पावडर आहे. जर का तुमच्याकडे साबूत अशी खडेवाली मुलतानी माती असेल तर ती देखील तुम्ही बारीक करून किंवा पावडर करून या ठिकाणी वापरू शकतात. तस लक्षात ठेवा ऑर्गॅनिक अशीच मुलतानी माती पावडर आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. तर साधारणतः 1 टेबलस्पून एवढं मुलतानी पावडर आपल्याला घ्यायचं आहे आणि राईस फ्लोअर आणि मसूर डाळीचं पीठ आपल्याला साधारणतः 2 टेबलस्पून या ठिकाणी लागणार आहे. तर आता तिसरं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजे वाईल्ड टर्मरिक. शक्यतो या ठिकाणी किचनची हळद अवॉइड करा, कारण तिचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार नाही. या उलट कस्तुरी हळद ही आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणत असते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम कस्तुरी हळदमुळे दूर होत असतात. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे घट्ट असं दही. तर 3 ते 4 दिवसापूर्वीचे जर का तुमच्याकडे आंबट असं दही असेल तर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर शक्यतो 2 ते 3 दिवसापूर्वीचं दही घ्यायचा प्रयत्न करा.
तर आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं दही ॲड करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असा हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे हनी म्हणजेच मध. तर मध घालणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. कारण मधामुळे आपल्या त्वचेला एक डीपली हायड्रेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपली त्वचा ही नॅचरल हायड्रेट राहते. तसेच नॅचरल नॅरिशमेंट आपल्या त्वचेला मिळत असतं. त्यासाठी 1/2 टेबलस्पून एवढा मधाचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट घालायचं आहे ते म्हणजे गुलाबजल म्हणजेच रोज वॉटर. तर रोज वॉटर घालणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. कारण गुलाबजल किंवा रोज वॉटर हे नॅचरल टोनरचं देखील काम करत असतं. तसेच आपली जी त्वचा असते त्यावर जे ओपन पोर्स असतात ते देखील श्रिंक करायचं किंवा टाईट करायचं काम हे रोज वॉटर करत असतं. त्यासाठी रोज वॉटरचा देखील आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर रोज वॉटर घातल्यानंतर व्यवस्थित असा हा फेस पॅक मिक्स झाल्यानंतर यामध्ये शेवटचं इन्ग्रेडियंट जे आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे आजच्या रेमेडीचं हिरो इन्ग्रेडियंट ते म्हणजे तुरटीचं पावडर. तर या ठिकाणी आपण जे तुरटीचं पावडर तयार करून घेतलेलं होतं त्याच्यात ना आपल्याला साधारणतः पाव चमचा एवढं आपल्याला तुरटी पावडर या ठिकाणी यूज करायचं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये देखील आपल्याला तुरटी पावडर या ठिकाणी यूज करायचं नाही आहे. तर तुरटी ही आपल्या त्वचेला नॅचरल टाईट करायचं काम करत असते. तसं तुमच्या चेहऱ्यावर जास्तीच्या सुरकुत्या असतील किंवा जास्तीची तुमची स्किन ही ऑइली असेल तर ते देखील कंट्रोल करायचं काम तुरटी अगदी काही मिनिटातच करत असते. तर चला आता या ठिकाणी तुरटी पावडर ॲड केल्यानंतर हा फेस पॅक आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपण या फेस पॅकमध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल आणि व्यवस्थित असं या फेस पॅकचे स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होईल. तर आता बघू शकताय तुम्ही फेस पॅक आपण या ठिकाणी कशा पद्धतीने बनवलेला आहे. जास्त घट्ट देखील आपल्याला ठेवायचा नाही आहे किंवा जसं लिक्विड फॉर्ममध्ये देखील हा फेस पॅक तयार करायचा नाही आहे. तर चला आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच चेहऱ्यावर आपण कुठलीही होम रेमेडी अप्लाय करायला हवी. जेणेकरून त्याचा सुंदर असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर आपल्याला लगेच बघायला मिळत असतो. तर आपण कुठलीही होम रेमेडी ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने अप्लाय करतो हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर चला आता या ठिकाणी चेहऱ्यावर फेस पॅक हा आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये लावून घेतल्यानंतर तसाच न सोडता 3 ते 4 मिनिटासाठी चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज नक्की करा. यामुळे चेहऱ्यावरची जी सगळी डेड स्किन असते ती सगळी रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होत असते. नंतर कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपण डायरेक्टली तसाच न सोडता चेहऱ्याला मसाज नक्की करायला हवी. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावरची सगळी डर्ट ऑइल इम्प्युरिटी सगळी रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर चला आता या ठिकाणी चेहऱ्यावर 3 ते 4 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर चेहऱ्यावर सेकंड लेअर फेस पॅकची अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही. कारण ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येतोच, त्याचबरोबर चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे सुरकुत्या देखील कमी व्हायला मदत होत असते. तर आता हा फेस पॅक 10 ते 15 मिनिटासाठी असंच राहू दिल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही लगेचच टाईट होत असते. तसेच सुरकुते देखील कमी होत असतात. नक्की तुम्ही देखील आठवड्यातनं हा फेस पॅक एकदा चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर त्याचा लगेच इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करायचं म्हणजेच मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही. कारण आपण फेस पॅक अप्लाय केल्यामुळे चेहऱ्यावर जो ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर लगेच करत असतं. तसेच आपल्या त्वचेला डीप हायड्रेशन मॉइश्चरायझरमुळे मिळत असतं. तर आता मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुते देखील पडायचे चान्सेस हे खूप कमी होतात. तर नक्की अशा पद्धतीने मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मसाज करायला विसरू नका. आणि आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली
हे देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणू शकता. त्यामुळे ही रेमेडी नक्की अप्लाय करून बघा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. कारण मी तुमच्यासोबत असेच नवनवीन घरगुती उपाय किंवा नवनवीन असे रेमेडी तुमच्यासोबत मी शेअर करत असते. त्यासाठी चॅनलवर जर का पहिल्यांदा असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.